मुंबईकरांसाठी आता महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईत वन कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय। एकाच कार्डवर आता लोकांना प्रवास करता येणार आहे। लोकल, मेट्रो, मोनो, बस, बेस्टला एकच कार्ड वापरता येणार आहे। रेल्वे मंत्र्यांनी सर्व प्रकारच्या या कार्डला मंजुरी दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। पुढील एका महिन्यात या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ, त्याचं आर्किटेक्चर पूर्ण होईल, असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। आता मुंबईतील सर्व वाहनांसाठी एकच कार्ड आणलं जाणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आता आपण म्हणतो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची पत्रकार परिषद ही पार पडली। त्यामध्ये आपण म्हणतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। यामध्ये आपण म्हणतो मुंबईकरांसाठी आता वन कार्ड संदर्भात त्यांनी निर्णय हा घेतलेला आहे आणि आपण म्हणतो एका महिन्यामध्ये या संदर्भात आता निर्णय देखील घेणार आहेत असं त्यांनी देखील म्हटलेलं आहे। आणि आपण म्हणतो त्याचे आर्किटेक्ट देखील पूर्ण झालेले आहे आणि ह्या कार्डमध्ये आपण बघितलं तर लोकल, मेट्रो, मोनो, बस तसंच बेस्ट आणि MMR ला देखील त्यात ऍड करून एकाच कार्डवर लोकांना प्रवास आता करता येणार आहे। त्यामुळे लोकांचा जो प्रवास आहे तो सुखकर होणार आहे आणि हा महत्त्वाचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांकडून तसंच रेल्वे मंत्र्यांकडून घेतलेला आहे। आणि या सर्वांना आपण रेल्वे मंत्र्यांनी देखील मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आता जो लोकांचा प्रवास आहे तो एका वन कार्ड वरती होणार आहे आणि त्याची आता आपण बघितलं पुढच्या महिन्याबद्दल या संदर्भात निर्णय देखील घेण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांकडे म्हणण्यात आलेलं आहे। निश्चित, मात्र या कार्डची साधारण आर्किटेक्चर कशा पद्धतीने असेल, कारण एक महिन्याचा अवधी घेण्यात आलेला आहे। या एक महिन्यानंतर कशा पद्धतीने घोषणा केली जाईल? नक्कीच या संदर्भात देखील आता मुख्यमंत्र्यांकडून आणि रेल्वे मंत्र्यांकडून बोलण्यात आलेलं आहे। याबद्दल देखील पुढच्या महिन्यात ते पत्रकार परिषद घेणार, पण आता या संदर्भात आपण म्हणतो याचं आर्किटेक्चर देखील पूर्ण होणार आहे आणि याच्याबद्दल आपण म्हणतो या संदर्भात एका महिन्यात ते निर्णय देखील घेणार आहे या संदर्भामध्ये। आणि पण यासाठी जर रेल्वे मंत्र्यांची परवानगी असते ती रेल्वे मंत्र्यांनी याबाबत परवानगी दिलेली आहे। आता पुढच्या महिन्यामध्ये या संदर्भात निर्णय घेऊन एका कार्डमध्ये संपूर्ण जे नागरिक आहेत ते फिरू शकणार आहेत, कारण की यामध्ये बस देखील असणार, मेट्रो देखील असणार आणि रेल्वेचा प्रवास देखील असणार। त्यामुळे मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो आता सुखकर होणार आहे आणि जो त्रास होत होता म्हणजे रेल्वेमधून उतरल्यावर बसची तिकीट काढा, बसच्या लाईनीमध्ये उभे राहा, जो मुंबईकरांना त्रास होत होता तो त्रासापासून आता मुंबईकर पूर्णपणे निश्चिंत होणार आहे आणि पुन्हा एका कार्डवरती आता मुंबईकर प्रवास करणार आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता मनोज, मुंबईकरांना आता एकाच कार्डवरती हा प्रवास करता येईल। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।